नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेंट्स ग्रेट मराठी फिल्म्स या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण मराठीतले नावाजलेले क्रिटिकली ॲक्लेम्ड मस्ट वॉच चित्रपटांबद्दल बोलू. तुम्ही जर या सिरीजमधले अन्य भाग बघितले नसतील तर ते नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ग्रेट मराठी फिल्म्सच्या आजच्या भागात आज आपण बोलूया बालगंधर्व या चित्रपटाबद्दल. हा चित्रपट 2011 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत सुबोध भावे, किशोर कदम, विभावरी देशपांडे, अभिजित केळकर, अविनाश नारकर, विद्याधर जोशी. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत रवी जाधव. हा चित्रपट प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी प्रस्तुत केला आहे. फन फॅक्ट म्हणजे या चित्रपटाला त्या वर्षीचा बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर, बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईन, बेस्ट मेकअप आर्टिस्ट या विभागात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट तुम्ही Amazon प्राईमवर पाहू शकता. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. नावाप्रमाणेच हा चित्रपट बालगंधर्वांच्या आयुष्यावर आधारित आहे. बालगंधर्व म्हणजे मराठीतले प्रसिद्ध नावाजलेले महान गायक, नाट्य अभिनेता नारायण श्रीपाद राजहंस. हा चित्रपट त्यांचंच आत्मचरित्र आहे. बालगंधर्व हे नाव नारायण यांना लोकमान्य टिळकांकडून पडले. त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य नाटकांसाठी दिलं. त्या काळी प्रभावी स्त्री भूमिका करण्यात बालगंधर्व हे महान होते. त्यात ते प्रत्यक्षात गात असत, त्यामुळे नाटक बघायला गर्दी होत असे. मग त्यांनी स्वतःची नाटक कंपनी काढली. त्याला सुद्धा अभूतपूर्व यश मिळत गेलं. पण त्यानंतर बालगंधर्वांची वाताहत व्हायला सुरुवात झाली. कर्जाचे डोंगर उभे राहायला लागले. कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं. तर असा हा यशाच्या शिखरावर पोहोचणे, तिथून व्यतीत होऊन आयुष्य काढणे, असा हा महान व्यक्तीचा जीवन प्रवास बघायचा असेल तर तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल. आता बोलूया अशा पॉईंट्सबद्दल ज्यामुळे हा चित्रपट खास ठरतो. बालगंधर्व हा एक संगीतमय चित्रपट आहे. शेवटी संगीत नाट्य हाच गाभा असल्यामुळे चित्रपटाचं संगीत ही जमेची बाजू झालेली आहे. हे संगीत सुमधुर आहेच, त्यात प्रत्येक गाण्यात बालगंधर्व आपल्या समोर येतात आणि स्टेज काबीज करतात. का ते तेव्हाचे नावाजलेले अभिनेत्री गायक होते याची जाणीव आपल्याला होते. त्यानंतर चित्रपटाचे सेट्स सुद्धा कमाल आहेत. आता नितीन चंद्रकांत देसाई प्रस्तुत चित्रपट असल्यामुळे याचं कला दिग्दर्शन उत्कृष्ट होणार याची खात्रीच होते. चित्रपटाचे सेट्स आपल्याला त्या काळात घेऊन जातात. बाबूराव पेंटर यांचा मयसभेचा सेट्स तर जिवंत देखावाच आहे. खरंच असं वाटतं की तेव्हा अशी संगीतमय नाटकं बघणे हे नशिबाचाच भाग असेल. हा चित्रपट अजून एक बाजू आपल्यासमोर मांडतो, ते म्हणजे बालगंधर्व या कलाकाराची त्या काळी असणारी भुरळ. म्हणजे किती क्रेज होती त्या कलाकाराची त्या काळी. प्रेक्षक दुरून यायचे त्यांची नाटकं पाहायला. त्यांची नाटकं पाहणे हे एखाद्याची बकेट लिस्टच असू शकते. त्यांची साड्यांची, दागिन्यांची निवड पंचक्रोशीत गाजत असे. स्त्रियांना त्यांच्या नाटकातल्या साड्या, दागिने हवे असत. नाटकाच्या शोला त्या अत्तरांची उधळण होत असे. तरी संपूर्ण फेम, प्रसिद्धी, लक्झरी याची बाजू दाखवण्यात हा चित्रपट यशस्वी होतो. अभिनयाच्या बाबतीत बोलायचं तर सगळी तगडी कलाकारांची फौज आहे. सुबोध भावे यांनी बालगंधर्व ही भूमिका जगली आहे. दुसरा कोणी कलाकार शोभलाच नसता असं वाटतं. यातले कॅमिओज पण सुंदर आहेत. अनेक महान कलाकार बालगंधर्वांच्या जीवन प्रवासात येतात याची जाणीव होते. अजून एक म्हणजे हा जीवनपट असला तरी बालगंधर्वांच्या काही सवयी ज्यामुळे नाटक कंपनीचे खूप नुकसान होते. त्या म्हणजे कपड्यांवर होणारा खर्च, अत्तरे यांवर होणारी उधळपट्टी. या गोष्टींसाठी बालगंधर्व स्वतःचा विचार करत नसत. त्यांना भौतिक गोष्टींचा शौक होता. ही बाजू सुद्धा धाडसीपणाने या चित्रपटात दाखवली आहे. अनेक असामान्य कलाकारांचे जीवनपट बघताना असं वाटतं की ते त्यांच्या कलेमागे धावत असत. त्यांना त्यांच्याशिवाय काहीच दिसत नसे. आपला पण एक प्रपंच आहे, घराकडे, मुलांकडे एक लक्ष दिलं पाहिजे, या गोष्टींचा त्यांना विसर पडतो. त्यामुळे घरच्यांची फरफट होत असे. आणि हा एक समान धागा अशा महान कलाकारांच्या जीवनपटात दिसून येतो. तर हा होता रिव्ह्यू बालगंधर्व या चित्रपटाचा. तुम्ही हा चित्रपट Amazon प्राईमवर पाहू शकता. तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.